नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. भाजप सत्तेत तरीही निभावणार जनतेच्या चौकीदाराची भूमिका. आमदार संजय केळकर यांची स्पष्टोक्ती. श्वानांच्या रक्षणासाठी घेतली आयुक्तांची भेट. अर्थसंकल्पात निर्बीजीकरणासह सुविधा पुरवण्यासाठी तरतूद करण्याची मनोज प्रधान यांची मागणी. आणि महाराष्ट्र कारागृह विभागाअंतर्गत कारागृह अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी मुंबई विभागीय वार्षिक क्रीडा स्पर्धा 2025-26चं उद्घाटन उत्साहात संपन्न. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिकेत भाजप सत्तेत असून देखील ठाणेकरांच्या कल्याणासाठी, शहराच्या पारदर्शी विकासासाठी जनतेचा चौकीदार म्हणून भूमिका निभावणार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलंय. मंगळवारी ठाणे महानगरपालिकेत झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील उपमहापौरपदी बिनविरोध निवडून आले. यावेळी उपस्थित असलेले आमदार संजय केळकर यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला असता त्यांनी परखड भूमिका स्पष्ट केली आहे. महायुती म्हणून सत्तेत सहभागी होऊन पद वाटपाचा निर्णय राज्य पातळीवर श्रेष्ठींनी घेतला. इतर महानगरपालिकांप्रमाणे ठाणे महानगरपालिकेत देखील त्याची अंमलबजावणी झाली आहे. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. मात्र इतर पद वाटपात भाजपचा सन्मान राखला जावा अशी आमची भूमिका असेल, असं केळकर यांनी पत्रकारांना सांगितलं. निवडणुकीत ठाणेकरांसमोर सादर केलेल्या जाहीरनाम्यानुसार कामकाज होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहरात पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त आणि योग्य दिशेनं विकास करण्याचं आश्वासन आम्ही ठाणेकरांना दिलं आहे. चांगल्या योजनांना पाठिंबा देताना कुठं चुकीचं काम होत असेल तर त्याला नक्कीच विरोध करून ते तात्काळ थांबवू. ठाणेकरांना जे अडचणीचं आहे ते अडथळे दूर करू. शहरात 100 फेरीवाल्यांचे 1000 फेरीवाले झाले आहेत. त्यांनी रस्ते, पदपथ व्यापले आहेत. नागरिकांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. फेरीवाला धोरण का झालं नाही? अनधिकृत बांधकामामुळं चुकीच्या पद्धतीनं व्यवहार झाला असेल त्यावर परखड भूमिका मी निश्चितपणे घेणार असल्याचं केळकर यांनी स्पष्ट केलं. पारदर्शी शहर विकास, महानगरपालिकेचा कारभार, लोकाभिमुख निर्णय आणि योजना यासाठी ठाणेकरांनी सत्ता दिली आहे. त्यामुळं आम्ही सत्तेत असलो तरी ठाणेकरांचा चौकीदार म्हणूनच महानगरपालिकेच्या कारभारावर आणि चुकीच्या कामावर करडी नजर ठेवणार असल्याचं देखील केळकर यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका हद्दीत भटक्या श्वानांची संख्या वाढत चालली आहे. या श्वानांची देखभाल आणि काळजी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले आहेत. या आदेशांचं पालन ठाणे महानगरपालिकेकडून होत नाही आहे. या आदेशाचं पालन तात्काळ करण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील प्राणीप्रेमींनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या भेटीत प्रधान यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी केली.
त्यावर राव यांनी प्राणीप्रेमींनी केलेल्या मागण्याबद्दल अनुकूलता दर्शवून लवकरच निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्याचं आश्वासन दिलं. ठाणे शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न अतिशय गंभीर झालाय. या श्वानांची स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य ती व्यवस्था करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेदिवस गंभीर बनत चाललाय. याबाबत ही भेट घेऊन आयुक्तांशी चर्चा करण्यात आली तर ठाणे शहरात निर्बीजीकरणासाठी भटक्या श्वानांना पकडून नेण्यात येत आहे. मात्र हे श्वान परत आणून सोडले जात नाहीत. त्यामुळं या श्वानांचं काय होतंय याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता देण्यात येत नाही, असं या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान यांनी सांगितलं. वागळ इस्टेट भागात एक श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे, मात्र त्याची क्षमता अत्यल्प आहे. गर्दीच्या ठिकाणी असलेले भटके श्वान पकडून ते निवारा केंद्रात ठेवावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र ठाणे महानगरपालिकेनं असं केंद्रच उभारलेलं नाही. नसबंदीचं प्रमाण वाढवलं जात नसल्यानं भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात येत नाहीये. अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह सुधार सेवेचे डॉक्टर सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवेचे योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कारागृह विभागाअंतर्गत कारागृह अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आयोजित मुंबई विभागीय वार्षिक क्रीडा स्पर्धा 2025-26चं उद्घाटन कार्यक्रम ठाणे पोलीस आयुक्तालय, क्रीडा संकुल, साकेत मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धा 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी या दरम्यान सलग 3 दिवस आयोजित करण्यात येत आहेत. उद्घाटन समारंभाला प्रमुख मार्गदर्शक उद्घाटक म्हणून ठाणे शहर पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर विविध कारागृहातील खेळाडूंनी बँड पथकाच्या तालावर मार्च पास्ट करत मानवंदना दिली. उत्कृष्ट खेळाडूंना हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. सर्व खेळाडूंनी खिलाडू वृत्तीनं खेळण्याची क्रीडा शपथ घेतली. या स्पर्धांमध्ये वैयक्तिक आणि सांघिक अशा विविध खेळांचा समावेश करण्यात आला असून 100, 200, 400, 800 आणि 1500 मीटर धावणं, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, कुस्ती, कराटे, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि रस्सीखेच इत्यादी खेळ खेळवण्यात येणार आहेत. एकूण 253 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून कारागृह कर्मचारी अत्यंत तणावपूर्ण आणि कठीण स्वरूपाचं काम करत असताना गुन्हेगारांची मानसिक हाताळणी करणं, क्षमतेपेक्षा अधिक कैद्यामुळं निर्माण होणारा ताण आणि दमछाक याचा कर्मचाऱ्यांवर मोठाच परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत खेळ आणि क्रीडा स्पर्धा या शारीरिक तसंच मानसिक सुदृढतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून खेळ भावना वृद्धिंगत व्हायला मदत होत असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णपूर्तीच्या निमित्तानं रविवार 8 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4:30 वाजता ऐतिहासिक कल्याणच्या सुभेदार वाड्यात राष्ट्राय स्वाहा इदन्न मम या विषयावर श्रीमती सुमेधा चिथडे पुणे यांच्या दृकश्राव्य कार्यक्रमाचं आयोजन उज्ज्वला मंडळातर्फे करण्यात आलं आहे. उज्ज्वला मंडळाचं हे 76वं वर्ष आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपली सैन्य दलं आपलं कर्तव्य पार पाडत असतात. अशांसाठी सियाचेन, लेहसारख्या दुर्गम भागात ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प श्रीमती सुमेधा चिथडे यांनी उभारला आहे. तरी देशप्रेमी नागरिकांनी या अनुभव कथनाचा लाभ घ्यावा आणि सैन्याच्या अडचणी दूर करण्यासाठीच्या निधी संकलनात जास्तीत जास्त योगदान द्यावं असं आवाहन उज्ज्वला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता केळकर यांनी केलंय. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ.
ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची ठाणे महापौरपदी तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली. महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक काल पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत ठाणे शहराच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची तर उपमहापौरपदी भाजपाचे कृष्णा दादू पाटील यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केली. काल ठाणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पीठासीन अधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हाधिकारी ठाणे तसंच महानगरपालिकेचे सचिव मनीष जोशी उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महापौर आणि उपमहापौर निवडणुकीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. महानगरपालिकेत महायुतीचे महापौर आणि उपमहापौर विराजमान झाले आहेत. महानगरपालिकेत नेहमीच महायुतीची सत्ता राहिली आहे. खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर हे महायुतीचेच राहिले आहेत. याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना जातं. 100 पेक्षा जास्त नगरसेवक महायुतीचे निवडून आले आहेत. महायुतीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीत विकासाची कामं सुरू आहेत. भविष्यात देखील विकासाची कामं होत राहतील. ठाणे, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवलीतील लाडक्या बहिणींना महापौर दिले गेले आहेत. लाडकी बहिणी संकल्पना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होती, असं कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली सर्वंकष स्वच्छता मोहीम नियोजित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली काल नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या कोपरी परिसरात व्यापक प्रमाणात राबवण्यात आली. सकाळी अष्टविनायक चौकातून स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. कर्तव्य आज मग पदाचा चार्ज असं नमूद करून उपमुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली ही मोहीम संपूर्ण ठाणे शहरात अधिकाधिक व्यापक प्रमाणात राबवणार असून या मोहिमेत ठाणेकरांचं देखील सहकार्य आवश्यक असल्याचं नियोजित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केलं. या सर्वंकष स्वच्छता मोहिमेला अष्टविनायक चौकातून प्रारंभ झाला. त्यानंतर कोपरी गाव, कन्हैयानगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसंच बारा बंगला या भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कचरा संकलन आणि साफसफाईबरोबरच रस्ते पाण्यानं स्वच्छ करण्यात आले. यासाठी STP प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला. या मोहिमेत नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्कूल, नानिक इंग्लिश स्कूल, श्रीमा बालनिकेतन, विद्यासागर एज्युकेशन सोसायटी, जीवन ज्योती इंग्लिश मीडियम इत्यादी शाळेचे शिक्षक आणि प्रत्येक शाळेचे 50 विद्यार्थी स्वच्छता अभियानामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाले होते. उद्यान विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम, शिक्षण विभाग, अतिक्रमण विभाग, मलनिस्सारण विभाग आणि इतर अनेक विभाग यात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत तसंच ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाबाबत देखील जनजागृती केली. स्वच्छ सुंदर ठाणे हाच करूया निर्धार रे, अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते.
आपल्या घरातील लग्न मुंज कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. हां, यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. भाजप सत्तेत तरीही निभावणार जनतेच्या चौकीदाराची भूमिका, आमदार संजय केळकर यांची स्पष्टोक्ती. श्वानांच्या संरक्षणासाठी घेतल्या आयुक्तांची भेट. अर्थसंकल्पात निर्बीजीकरणासह सुविधा पुरवण्यासाठी तरतूद करण्याची मनोज प्रधान यांची मागणी. आणि महाराष्ट्र कारागृह विभागाअंतर्गत कारागृह अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी मुंबई विभागीय वार्षिक क्रीडा स्पर्धा 2025-26चं उद्घाटन उत्साहात संपन्न. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.